नमस्कार मित्रांनो, SOC क्लास टेकमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहे क्लास 9th सायन्सचा 5th लेसन ॲसिड बेसिस अँड साल्टचा हा दुसरा पार्ट आहे. फर्स्ट पार्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. सोबत तुम्ही मित्रांनो प्ले स्टोअरवरनं क्विल हे ॲप डाउनलोड करू शकता. क्लास 8 to 12 पर्यंत सर्व नोट्स आणि ई बुक इथं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तुम्ही हे डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा प्ले स्टोअरवरनं सुद्धा याला तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, पेज नंबर 61 तुम्हाला काढायचं आहे आणि तिथं आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड अँड बेसिस. आता आपण ॲसिड म्हणजे काय बघितलं आणि बेसिस म्हणजे काय ते पण बघितलं. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण थोडक्यात रिव्हिजन करूया. ॲसिड म्हणजे काय? ॲसिड म्हणजे काय? जे H+ आयन देतात त्याला आपण ॲसिड्स म्हणतो, ठीक आहे. आणि जे OH- आयन देतात, ठीक आहे, त्याला आपण बेसिस असं म्हणतो, ठीक आहे मित्रांनो. एवढं तर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता यांचं जे आपण क्लासिफिकेशन करतो, ठीक आहे, ते कसं करतो तर बघा. तर त्याचं क्लासिफिकेशन मित्रांनो ते ठरते ते ॲसिड स्ट्रॉंग आहे की वीक आहे. आता स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक ॲसिड म्हणजे काय, तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय तर बघा. स्ट्रॉंग ॲसिड ऑन डिझॉल्विंग इन द वॉटर स्ट्रॉंग ॲसिड dissociate almost completely and resulting the aqueous solution contain the mainly hydrogen ions. तर बघा, स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय? ज्यावेळेस हे ॲसिड पाण्यामध्ये विरघळते त्यावेळेस हे कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे हायड्रोजन प्लस आयन देते. पूर्ण, ठीक आहे, कुठलाही आयन शिल्लक राहत नाही, पूर्णपणे तो हायड्रोजन प्लस आयन देतो, त्याला आपण स्ट्रॉंग ॲसिड म्हणतो, बरोबर आहे. वीक ॲसिड म्हणजे काय? ऑन डिझॉल्विंग ऑन द वॉटर, पाण्यामध्ये विरघळल्यानंतर हा पूर्णपणे डिसोशिएट होत नाही, म्हणजे हा काय करतो, पूर्णपणे आपल्याला हायड्रोजन प्लस आयन देऊ शकत नाही, काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये शिल्लक राहतात, पूर्णपणे तो डिसोशिएट होत नाही. तर स्ट्रॉंग ॲसिडमध्ये काय होतो, तो पूर्णपणे डिसोशिएट होतो. तर वीक ॲसिडमध्ये पूर्णपणे डिसअसोशिएट तो होत नाही, तर याला आपण म्हणतो वीक ॲसिड. वीक ॲसिड म्हणजे काय, तर तो पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळत नाही सोप्या भाषेमध्ये, किंवा पूर्ण आयन देत नाही, त्याला म्हणायचं वीक ॲसिड. त्यानंतर स्ट्रॉंग बेस काय? स्ट्रॉंग बेससुद्धा तसंच, पाण्यामध्ये विरघळल्यानंतर स्ट्रॉंग बेस डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली. जे स्ट्रॉंग बेस असतो ज्यावेळेस पाण्यामध्ये तो विरघळतो तो पूर्णपणे डिसोशिएट होतो, ठीक आहे. आणि डिसोशिएट झाल्यानंतर तो OH निगेटिव्ह आयन्स देतो, पूर्णपणे डिसोशिएट झाल्यानंतर. नंतर वीक बेस म्हणजे काय? तर वीक बेस म्हणजे काय? ऑन डिझॉल्विंग इन द वॉटर, पाण्यामध्ये विरघळल्यानंतर द वीक बेसेस डज नॉट डिसोशिएटेड कम्प्लिटली, आणि पूर्णपणे ते डिसोशिएट होत नाहीत, पूर्णपणे OH निगेटिव्ह आयन्स देत नाहीत, ठीक आहे. तर याला म्हणतो आपण वीक बेस असं म्हणतो असतो, ठीक आहे मित्रांनो. तर हे तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर आहे अल्कली. अल्कली म्हणजे काय? द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन अ वॉटर आर कॉल्ड द अल्कली. अल्कली म्हणजे काय? असे बेसिस असतात ते की ते पाण्यामध्ये काय करतात, हायली सोल्युबल असतात. हायली कशा असतात? ते सोल्युबल असतात, पाण्यामध्ये ते विरघळतात, त्याला आपल्याला त्याला काय म्हणत असतो आपण? त्याला आपण म्हणत असतो अल्कली, ठीक आहे मित्रांनो. तर बघा, आता बघा मित्रांनो, याचे एक्झाम्पल पण इथं दिले आहेत, KOH NH3 हिअर, ठीक आहे. आता खालचं चार्ट हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता बघा चार्ट कसा आहे. तर आता बघा, हे ॲसिड्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ H+ आयन ऑप्टेन फ्रॉम द मॉलिक्युल्स. आता इथूनच आपण ठरवू शकतो की हे ॲसिड आहेत की बेसिस, स्ट्रॉंग ॲसिड आहेत की वीक ॲसिड. इथूनच आपण सांगू शकतो. बघा, HCl आपण काय म्हणतो असतो? हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये हायड्रोजन आयन तो किती देईल? तर हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये हायड्रोजन आयन तो फक्त एकच देणार आहे, बरोबर आहे, एकच देणार आहे. आणि तुम्ही ध्यान केलं तर याच्यामध्ये सुद्धा हायड्रोजनचा एकच ॲटम आहे, ठीक आहे, ठीक आहे, एकच ॲटम आहे किंवा एकच आयन्स आहे, आणि त्यापासून तो एकच आयन देणार आहे, म्हणजे हा काय आहे, तर हा स्ट्रॉंग ॲसिड आहे. कारण त्याच्यामध्ये एकच हायड्रोजन होता आणि तो एकच हायड्रोजन प्लस आयन देत आहे, म्हणजे तो झाला स्ट्रॉंग ॲसिड. देन HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड. HNO3 म्हणजे काय? याला नायट्रिक ॲसिड असं म्हणतो. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा हायड्रोजनचा एकच आहे, ठीक आहे, इथे एकच ॲटम दिसतोय तुम्हाला, आणि हा डिसोशिएट झाल्यानंतर हा सुद्धा हायड्रोजन प्लस एकच ॲटम देईल, म्हणजे हा सुद्धा स्ट्रॉंग ॲसिड आहे, ठीक आहे. देन आहे H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे हायड्रोजनचे 2 ॲटम आहेत, आणि ज्यावेळेस हा डिसोशिएट होईल पाण्यामध्ये
त्यावेळेस हा काय होईल, 2 आयन्स देईल, ठीक आहे, हायड्रोजन प्लसचे 2 आयन्स देईल. याचा अर्थ काही तर तुम्हाला समजतोय की 2 ॲटम आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये 2 आयन आहेत आणि इथं सुद्धा तो 2 देतोय, म्हणजे पूर्णपणे तो काय होतोय, डिसोशिएट होतोय पाण्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर H2CO3, त्याला कार्बोनिक ॲसिड असं आपण त्याला म्हणत असतो. H2CO3 म्हणजे कार्बोनिक ॲसिड. त्या कार्बोनिक ॲसिडमध्ये बघा 2 हायड्रोजन आहेत, तर हा काय करेल, 2 हायड्रोजन प्लस आयन देणार आहे, म्हणजे हा सुद्धा काय आहे, तर हा स्ट्रॉंग ॲसिड आहे. देन H3BO3, ठीक आहे, बोरिक ॲसिड. याच्यामध्ये हायड्रोजन बघा मित्रांनो, हायड्रोजनचे 3 आयटम आहेत आणि ज्यावेळेस हे डिसोशिएट होईल त्यावेळेस काय होणार आहे, त्यावेळेस मात्र हा तीनच काय करेल, हायड्रोजन देणार आहे, म्हणजे हा सुद्धा काय आहे, तर हा सुद्धा स्ट्रॉंग ॲसिड आहे. त्यानंतर बघा मित्रांनो H3PO4 याच्यामध्ये 3 हायड्रोजनचे आयटम आहेत आणि ज्यावेळेस हा डिसोशिएट होईल त्याला, ठीक आहे, त्याला फॉस्फरिक ॲसिड असं म्हणतो आपण H3PO4ला, आणि हा सुद्धा 3 आयन देणार आहे हायड्रोजन प्लसचे, म्हणजे हा सुद्धा काय आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. पण शेवटचा बघा मित्रांनो ॲसिटिक ॲसिड. शेवटचा जर तुम्ही बघितला हा ॲसिटिक ॲसिड, याच्यामध्ये हायड्रोजनचे बघितले तर हायड्रोजनचे मित्रांनो याच्यामध्ये 4 हे आहेत, 4 काय त्याच्यामध्ये हायड्रोजनचे ॲटम आहेत, पण हा डिसोशिएट झाल्यानंतर फक्त एकच काय देणार आहे, हायड्रोजनचा आयन देणार आहे, म्हणजे हा झाला वीक ॲसिड. कारण त्याच्यामध्ये हायड्रोजन जास्त आहेत पण तो आयन मात्र एकच देतो, याला म्हणतो आपण वीक ॲसिड. आणि अशाच प्रकारचं सुद्धा बेसचं सुद्धा तेच आहे. तर बघूया बेस. ठीक आहे. तर बघा मित्रांनो बेसचं आता तर बघा मित्रांनो सोडियम हायड्रॉक्साईड सुद्धा हा एकच आयन देणार आहे. ठीक आहे, OH निगेटिव्हचा. KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा सुद्धा एकच आयन देणार आहे, कारण याच्यामध्ये एकच आहे OH आयन्स. ठीक आहे. CaOH म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईडमध्ये 2 आहेत. ठीक आहे, OH, त्याच्यामुळे हा सुद्धा 2 आयन देणार आहे. ठीक आहे. BaOH, ठीक आहे, त्याला बेरियम हायड्रॉक्साईड असं म्हणूया. तर मित्रांनो हा देईल 2 आहेत याच्यामध्ये OH. ठीक आहे, OH त्याच्यामध्ये म्हणूया आपण त्याचे ॲटम्स, तर हा सुद्धा 2च देणार आहे, OH निगेटिव्ह. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडमध्ये 3 आहे, तर हा सुद्धा 3च देणार आहे. फेरस हायड्रॉक्साईडमध्ये 3 आहे, तर हा सुद्धा 3च देणार आहे. पण NH4OH मध्ये अमोनिया याच्यामध्ये 1 आहे, तर तो 1 देणार आहे. म्हणजे बघा मित्रांनो आपण काय शिकलोय की ज्याच्यामध्ये समजा जास्त प्रमाणामध्ये हायड्रोजन प्लस आयन्स आहेत. ठीक आहे, आयन्स आहेत किंवा तसे एलिमेंट्स आहेत आणि मात्र तो कमी प्रमाणामध्ये देत आहे, तर त्याला आपण म्हणतो वीक बेस. ठीक आहे. आता बघा मित्रांनो हे सर्व इथले हे काय आहेत, स्ट्रॉंग बेस आहेत, कारण ज्याच्या प्रत्येकामध्ये जेवढे OH निगेटिव्ह आयन्स आहेत तेवढे तो आयन्स आपल्याला पाण्यामध्ये विरघळल्यानंतर डिसोशिएट झाल्यानंतर आपल्याला देतोय, म्हणजे सर्व काय आहेत, सर्व स्ट्रॉंग बेस आहेत. ठीक आहे. नंतर आपल्याला मित्रांनो ते बघायचं आहे ते आहे बेसिसिटी ऑफ द ॲसिड. आता ॲसिडची बेसिसिटी म्हणजे काय आणि ॲसिडिटी ऑफ बेसिस म्हणजे काय. बेसिसिटी ऑफ ॲसिड म्हणजे काय बघा, नंबर ऑफ हायड्रोजन प्लस आयन्स ऑब्टेनेबल बाय द डिसोसिएशन ऑफ द वन मॉलिक्यूल ऑफ द ॲसिड. ॲसिडचा जर एक मॉलिक्यूल जर डिसोशिएट झाला, ठीक आहे, कोणताही मॉलिक्यूल घ्या ॲसिडचा, तो जर डिसोशिएट झाला त्याच्यापासून किती आयन आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे, एक मॉलिक्यूल जर ॲसिडचा डिसोशिएट झाला तेव्हा किती मॉलिक्यूल मिळू शकतात, त्याला आपण बेसिसिटी ऑफ ॲसिड म्हणतो. देन ॲसिडिटी ऑफ बेस म्हणजे काय, तर नंबर ऑफ OH निगेटिव्ह आयन्स ऑब्टेनेबल बाय द डिसोसिएशन ऑफ द वन मॉलिक्यूल ऑफ द बेस. बेसचा जर एक मॉलिक्यूल डिसोशिएट झाला पाण्यामध्ये, ठीक आहे, विरघळला, तर त्याच्यापासून आपल्याला OH निगेटिव्ह किती आयन्स मिळतील त्याला आपण काय म्हणत असतो, तर त्याला आपण ॲसिडिटी ऑफ बेसिस असं म्हणत असतो. त्यानंतर बघा मित्रांनो ऑन द बेसिस ऑफ द अबो टेबल गिवन एक्झाम्पल ऑफ द मोनोबेसिक
डायबेसिक अँड ट्रायबेसिक ॲसिड्स ऑन द बेसिस ऑफ द अबो टेबल्स गिवन द 3 टाईप ऑफ द बेसिस अँड देअर एक्झाम्पल. तर बघा मित्रांनो, अगोदर ते टेबल आपण बघितले, त्याच्यामध्ये मोनोबेसिस कोणकोणते आहेत, डायबेसिस कोणकोणते आणि ट्रायबेसिस कोणकोणते ॲसिड आहे हे आपल्याला सांगायचं आहे. सोबत दुसरा प्रश्न विचारला आहे, ऑन द बेसिस ऑफ द अबो टेबल गिवन द 3 टाईप ऑफ बेसिस देअर एक्झाम्पल. ठीक आहे, तर आपण आता ते टेबल बघूया. तर मित्रांनो, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं होतं मोनोबेसिक ॲसिड्स, डायबेसिक ॲसिड्स अँड ट्रायबेसिक ॲसिड कोणकोणते आहेत. तर बघा मित्रांनो, ज्यांनी एक हायड्रोजन प्लस आयन दिलेले आहे त्याला आपण मोनोबेसिक म्हणणार आहे. तर मोनोबेसिक कोणकोणते आहेत तर ते बघा की पहिला HCl मध्ये काय होईल, तो एकच आयन देणार आहे, म्हणजे हा झाला आपला मोनोबेसिक. ठीक आहे. देन HNO3 सुद्धा आपल्याला एकच हायड्रोजन आयन देणार आहे. ठीक आहे, त्याला आपण H पॉझिटिव्ह असं म्हणणार. ठीक आहे, म्हणजे हा सुद्धा कोणता आहे, मोनो बेसिक ॲसिड आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आणि हा शेवटचा सुद्धा कोणता आहे, मोनो बेसिक आहे, कारण हा सुद्धा एकच आपल्याला हायड्रोजन प्लस आयन देणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, H2SO4, त्यानंतर H2SO4 आणि त्यानंतर H2CO3. ठीक आहे, H2SO3 हे सर्व कोणकोणते आहेत तर हे सर्व डायबेसिक ॲसिड आहेत, कारण हे सर्व 2 आयन्स आपल्याला देणार आहेत. त्यानंतर H3BO3 हे 3 आयन आपल्याला देणार आहे. ठीक आहे, हा 3 देणार आहे आणि हा 3 देणार आहे, म्हणून याला आपण म्हणूया ट्रायबेसिक ॲसिड. ठीक आहे मित्रांनो, समजलं तुम्हाला आता कोणकोणते मोनोबेसिक ॲसिड आहे आणि डायबेसिक ॲसिड आहे किंवा ट्रायबेसिक ॲसिड आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आता खाली आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा आता मोनो ॲसिडिक बेस आहे. हे कोणकोणते, मोनो ॲसिडिक बेस कोणता आहे, डायॲसिडिक बेस कोणता आहे आणि ट्रायॲसिडिक बेस कोणता आहे. बघा, हा एक आयन देतोय आपल्याला, हा सुद्धा एक देतोय, हा 2 देतोय, हा 2 देतोय, हा 3 आणि हा 1. जो एक आयन देतोय त्याला आपण म्हणूया मोनो ॲसिडिक बेस. ठीक आहे, म्हणजे हा आणि हा झाला मोनो ॲसिडिक बेस. त्यानंतर डायॲसिडिक बेस कोणता, जे 2 आयन देतोय, म्हणजे हा आणि हा, म्हणजे CaOH2 BaOH2. त्यानंतर ट्रायॲसिडिक बेस म्हणजे काय, जे 3 आयन देतात, म्हणजे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि फेरस हायड्रॉक्साईड हे सर्व. तर मित्रांनो, तुम्हाला हे समजलं असेल, आय होप. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ॲसिड अँड बेसेस. आता जे कॉन्सन्ट्रेशन आहे ॲसिड आणि बेसचं, ते काय भानगड आहे हे थोडक्यात आपण बघून घेऊया. तर मित्रांनो बघा, आपल्याकडे 2 बिकर दिलेले आहेत, बरोबर आहे. ही 2 बिकर दिले आहेत. दोन्ही बिकरमध्ये काय केलं आपण, एक लेमन घेतलेलं आहे आणि एका लेमनचे आपण 2 भाग केलेले आहेत. ठीक आहे, कट द लेमन इंटू 2 इक्वल पार्ट. 2 भागामध्ये आपण लेमन कट केलेला आहे आणि जे हे भाग कट झालेला आहे, ठीक आहे, जो हा भाग कट झालेला आहे 2 लेमनचा, तो काय केला आपण, एका याच्यात त्याचा ॲसिड आपण घेतले आणि एका पार्टचं दुसऱ्या याच्यात ॲसिड घेतलेलं आहे, दोन्ही याच्यात वेगवेगळं. पण काय केलेलं आपण, दोन्ही याच्यात ॲसिड, जे लेमनचं जे आपण ज्यूस आहे ते दोन्ही याच्यात सारखं घेतलेलं आहे, कारण अर्धा पार्ट घेतले होते. त्यानंतर काय केलं आपण, बिकर फर्स्टमध्ये, बिकर एमध्ये काय केलं आहे, फक्त 10 मिलीलिटर वॉटर घेतलं आहे, 10 मिलीलिटर, आणि बिकर बीमध्ये 20 मिलीलिटर पाणी घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पाणी जास्त घेतलेलं आहे आपण बिकर बीमध्ये, सर्वांना माहीत आहे. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये बघा आता काय होईल, इज द डिफरन्स इन द टेस्ट ऑफ द सोल्युशन इन द 2 बिकर अँड व्हॉट इज द डिफरन्सेस. आता दोन्ही सोल्युशन जर आपण पिऊन बघितलं तर त्याच्यामध्ये काही फरक आपल्याला आढळणार का, तर यस, ऑब्वियसली देर इज सम डिफरन्स. बघा, इन द टेस्ट ऑफ द अबो सोल्युशन इज बिकॉज ऑफ द सोल्यूट. आता बघा, पाण्याला कुठली चव आहे का, तर नाही. जी काही चव त्या सोल्युशनला असेल ती कशामुळे असेल, तर लेमन ज्यूसमुळे असेल, बरोबर आहे. आणि लेमन ज्यूस दोन्ही याच्यात सारखं आहे, पण ज्याच्यामध्ये लेमन ज्यूस हे आहे, म्हणजे लेमन ज्यूस झालं सोल्यूट, पण जे सॉल्वंट आहे, सॉल्वंट वॉटर आहे, पण ते सॉल्वंट बिकर बीमध्ये जास्त आहे, बिकर बीमध्ये जास्त आहे, म्हणजे
कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन बीकर ए मध्ये जास्त आहे, म्हणजे जे काय कॉन्सन्ट्रेशन असेल सोल्युशनचं ते ए मध्ये जास्त आहे, कारण जे प्रोपोर्शन आहे सॉल्व्हेंटचं, ठीक आहे, जे प्रोपोर्शन आहे सॉल्व्हंटचं आणि सोल्यूटचं ते कसं आहे, इथं हाय आहे आणि इथं मात्र लो आहे. त्याच्यामुळे काय होईल, जिथं प्रोपोर्शन जास्त आहे तिथं चे जास्त आपल्याला सोर लागेल, म्हणजे आंबट लागेल, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तिथं जास्त आहे, म्हणजे सोल्यूट तिथं जास्त आहे आणि सोल्यूट सेमच आहे, पण जे सॉल्व्हंट आहे ते मात्र तिथं कमी आहे. तर मग याच्यावरून आपण काय शिकलो, तर याच्यावरून मित्रांनो आपण हे शिकलोय, काय शिकलोय बघा, द प्रोपोर्शन ऑफ द सोल्यूट, जे प्रोपोर्शन आहे सोल्यूटचं इन द सोल्युशन, जे सोल्युशनमध्ये आहे, इज कॉल्ड ॲज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट इन द सोल्युशन. त्याला काय म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, म्हणजे सोल्यूट त्या सोल्युशनमध्ये किती आहे त्यावर त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिपेंड करत असते. वेन द कॉन्सन्ट्रेशन इज सोल्यूट इज सोल्युशन हाय, तर कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं जर जास्त असेल, इट इज अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. जर त्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर त्या सोल्युशनचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन जास्त असते. तर मित्रांनो फक्त एवढंच याच्यामध्ये बघायचं होतं. आणि त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघा. द फर्स्ट युनिट ऑफ द मास ऑफ सोल्यूट इन अ ग्राम डिझॉल्व इन अ 1 ग्राम ऑफ सोल्युशन. बघा आता जे सोल्यूट आहे म्हणजे तो पाण्यामध्ये विरघळलेला घटक आहे तो ग्राममध्ये घेतला आपण, आणि जे सोल्युशन आहे किंवा जे सॉल्व्हंट आहे ज्याच्यामध्ये विरघळा त्याला आपण लिटरमध्ये घेतलं तर हे युनिट काय बनेल, ग्राम पर लिटर. ग्राम पर लिटर म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये जर 50 ग्राम जर साखर जर आपण विरघळवली तर ते काय होईल, 50 ग्राम पर लिटर असं ते कॉन्सन्ट्रेशन होईल त्या सोल्युशनचं. किंवा याला दुसरं युनिट आहे ते आहे मोल्स ऑफ द सोल्यूट डिझॉल्व इन अ 1 लिटर ऑफ द सोल्युशन, म्हणजे त्याला मोल म्हणतात, त्याला मोल ऑफ द सोल्यूट इन डिझॉल्व इन 1 लिटर. आता मोल म्हणजे काय, तर बघा मित्रांनो आता मोल काय हे आपण बघणार आहे, ठीक आहे. आता मित्रांनो तुम्हाला एकदा समजून सांगतो. सर्वात अगोदर आपण बघूया सोल्यूट म्हणजे काय. तर सोल्यूट म्हणजे काय, इट इज अ कॉम्पोनंट दॅट डिझॉल्व इन अ सॉल्व्हंट. आता कॉम्पोनंट असतो तो एक घटक असतो जो सॉल्व्हंट असते, ठीक आहे, तो काय असतो त्याच्यामध्ये विरघळतो, त्याला आपण सॉल्यूट म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा आपण 1 लिटर पाणी घेतले वॉटर, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये 50 ग्राम साखर टाकली, म्हणजे साखर काय झाली, साखर झाली सोल्यूट, कारण ती खूप कमी प्रमाणामध्ये आणि ती पाण्यामध्ये विरघळते आणि पाणी काय झालं, सॉल्व्हंट झालं, ठीक आहे, एवढं समजलं. त्यानंतर मोल म्हणजे काय हे तुम्हाला एक कन्सेप्ट मी समजून सांगतो, व्हॉट इज द मोल. तर मित्रांनो मोल म्हणजे काय, एक मोल म्हणजे काय असतो बघा, एक मोल म्हणजे काय, एक मोल म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन अ 12 ग्राम ऑफ कार्बन 12. एक मोल म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन अ कार्बन 12. हे आयसोटोप आहेत, तर कार्बन 12 मध्ये जेवढे काही ॲटम आहेत त्याला आपण एक मोल असं म्हणतो. मग कार्बन 12चं मास किती आहे, तर कार्बन 12चं जे मास आहे ते जर आपण ग्राममध्ये घेतलं तर ते होईल 1.9926248 इंटू 10⁻⁻23. हे आहे मास ऑफ कार्बन 12 ग्राममध्ये घेतलेलं आहे आपण, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, हे एक मोल काढायचं आहे. तर आपण काय केलं आहे 12 ग्राममध्ये, ठीक आहे, 12 ग्राम कार्बन C12 मध्ये, 12 ग्राम कार्बन C12 मध्ये जेवढे काही ॲटम आहेत त्याला आपण एक मोल म्हणतो. ध्यानात ठेवा 12 ग्राम C12 मध्ये जेवढे काही ॲटम आहेत त्याला आपण एक मोल म्हणतो. म्हणजे आपण काय करू शकतो, एक मोल काढण्यासाठी 12 ग्राम, बरोबर आहे, 12 ग्राम काय आहे, ॲटम आहेत, आणि एका ॲटमचं वेट किती आहे किंवा त्याचं ॲटॉमिक मास किती आहे तर ते आपण अगोदरच बघितलेलं आहे, 1.9926248 इंटू 10⁻⁻23, बरोबर आहे. आणि याला जर डिवाइड केलं तर आपलं ॲन्सर येणार आहे, ते येणार आहे 6.02316
7 × 10⁻23 म्हणजे 1 मोल म्हणजे त्याचं जे त्याच्यामध्ये एवढं काय असणार, त्याच्यामध्ये ॲटम असणार. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इथं काही आपल्याला सॉल्यूट दिलेले आहेत. ठीक आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय, ठीक आहे, हे आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, तर बघा आता मॉलिक्युलर फॉर्म्युला कसं सांगतो. H2O आता पाणी आहे. हायड्रोजनचं जे ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 1 आणि ऑक्सिजनचा आहे तो आहे 6. बरोबर आहे. आता हायड्रोजनमध्ये 2 ॲटम आहेत म्हणून 2 × 1 करणार आपण आणि ऑक्सिजनमध्ये एकच ॲटम आहे म्हणजे 1 × 16. ठीक आहे, म्हणजे या टोटल याचं जे मॉलिक्युलर मास होईल ते होईल 2 + 16 म्हणजे 8, म्हणजे काय होईल 18. मग तुम्हाला आता मॉलिक्युलर मास नेमका असले काय हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे मित्रांनो, तर बघा सर्वात अगोदर दिलं आहे सोडियम क्लोराईड, त्याला आपण NaCl सुद्धा म्हणतो. त्याचं जे मॉलिक्युलर मास आहे ते 58.5. ठीक आहे, आणि ग्राममध्ये. ठीक आहे, आता सोल्यूट जर घेतलं, सोल्यूट म्हणजे NaCl आहे, NaClचं मॉलिक्युलर मास दिलेलं आहे आणि 117 ग्राम आपण काय घेतलेलं आहे, NaCl घेतलेलं आहे आणि याला आपण काय केलेलं आहे 2 लिटरमध्ये मिसळवलं. ध्यानात ठेवा 117 ग्राम आपण काय घेतलेलं आहे, NaCl घेतलेलं आहे. 2 लिटरमध्ये आपण याला काय केलेलं आहे, विरघळलेलं आहे पाण्यामध्ये. तर बघा मित्रांनो काय घेतलेलं आहे आपण 117 ग्राममध्ये 117 ग्राम आपण NaCl घेतलेलं आहे, 2 लिटर पाण्यामध्ये मिसळलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि जर याचं क्वांटिटी ऑफ सोल्यूट जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, क्वांटिटी ऑफ सोल्यूट काय असते, ग्राम पर लिटर. ठीक आहे, ग्राम पर लिटर. तर मित्रांनो ग्राम पर लिटर. मग आता आपल्याला काय करायला लागेल, जर याने आपल्याला डिवाइड केलं तर ॲन्सर काय येणार आहे आपलं. तर बघा मित्रांनो, तर ते करण्या अगोदर आपण काय करूया, बघा आता इथं काय दिलं आहे E = D/C. डी म्हणजे काय आहे, ग्राम. बरोबर आहे, आणि C म्हणजे मॉलिक्युलर मास. म्हणजे जे काही ग्राम आपण त्याला मिक्स त्या जे सॉल्यूट आहे त्याला आपण मॉलिक्युलर मासाने डिवाइड करायचं. मॉलिक्युलर मास आहे 58.5. त्याला जर आपण याने जर या आपण ग्रामला जर डिवाइड केलं तर आपलं आन्सर येणार आहे 2 मोल. काय आलेलं आहे, सॉल्यूट किती आहे, 2 मोल आहे. ठीक आहे. नंतर व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशनचं व्हॉल्यूम किती आहे, तर 2 लिटर आहे. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनचं काय आहे, ग्राम पर लिटर जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, ग्राम घ्या. ग्राम आहे 117 अपॉन किती लिटर आहे, तर 2 लिटर आहे. म्हणजे जर हे डिवाइड केलं तर त्याचा आन्सर येणार आहे 58.5. म्हणजे हे झालं याची कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन झालं 58.5 ग्राम पर लिटर. म्हणजे एका लिटरला 58.5 ग्राम NaCl मिसळलेलं NaCl. ठीक आहे. आणि बघा जर याची मोलॅरिटी काढायची असेल, मोलॅरिटी. ठीक आहे, मोलॅरिटी म्हणजे काय, मोल पर लिटर. ठीक आहे, एका लिटरला किती मोल. तर मित्रांनो ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, E/F. E म्हणजे काय आहे तर इथं, तर E म्हणजे काय आहे, मोल. किती मोल आहे, तर 2 मोल आहे. बरोबर आहे, 2 मोल आहे. आणि किती लिटर आहे, तर 2 लिटर आहे. जर हे डिवाइड केले तर आन्सर येईल 1. म्हणजे हे झालं 1 मोलॅरिटी. हे काय झालं, 1 मोलॅरिटी. तर अशाच प्रकारे तुम्हाला HCl सुद्धा म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड सॉल्व करायचं आहे. HCl आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतो आणि याचा जो मॉलिक्युलर मास आहे ते आहे 36.5. काय येणार आहे, 36.5. ठीक आहे. आणि मित्रांनो नंतर तुम्ही हे काढून घेऊ शकता. त्यानंतर बघा NaOH. ठीक आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. याचं जो मॉलिक्युलर मास आहे ते आहे 40. ठीक आहे, बाकीचं तुम्ही कंपाऊंड काढू शकता, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. त्यानंतर आपण बघूया pH ऑफ सोल्युशन. pH म्हणजे काय, तर बघा मित्रांनो pHला आपण असं वाचत असतो की त्याला पॉवर ऑफ हायड्रोजन असं म्हणतो थोडक्यात. pH म्हणजे काय, पॉवर ऑफ हायड्रोजन. तर बघा मित्रांनो आता बघा मित्रांनो जे काही ॲसिड्स असतात किंवा जे बेसिस असतात ते जेव्हा डिसोशिएट होतात, पाण्यामध्ये विरघळतात, तेव्हा ते कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये काय करत असतात, हायड्रोजन्स आयन किंवा OH आयन्स देत असतात, म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये. ठीक आहे, ॲसिड असेल तर हायड्रोजनचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असेल, हायड्रोजन आयनचं.
आणि जर बेसिस असेल तर OH निगेटिव्हचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असेल आयनचं, ठीक आहे. हे कमी प्रमाणामध्ये जास्त प्रमाण देत असतात. याच्यावरनंच म्हणजे जे हायड्रोजन सर्वात जास्त डिसोशिएट करतात, ठीक आहे, सर्वात म्हणजे जेवढे हायड्रोजन असतील त्या सोल्युशनमध्ये तेवढे काही जे डिसोशिएट करतात त्या ॲसिडमधले त्याला आपण स्ट्रॉंग ॲसिड म्हणतो. आणि ॲसिड असूनसुद्धा त्याच्यामध्ये हायड्रोजन किंवा त्याला आपण H+ आयन्स असूनसुद्धा ते जर डिसोशिएट करत नसतील तर आपण त्याला वीक ॲसिड असं म्हणतो. तसंच बेसिसचं सुद्धा आहे. तर बघा मित्रांनो, जे हायड्रोजन प्लस असतात आणि OH निगेटिव्ह असतात हे आयन्स काय करतात, हे आयन्स याच्यावरूनच आपण कुठली गोष्ट ॲसिडिक आहे किंवा न्यूट्रल आहे किंवा बेसिक आहे आपण सांगू शकतो. आपल्या रक्तामध्ये किंवा आपले जे पेशी आहेत किंवा जे आपले शरीरामध्ये वेगवेगळ्या क्रिया चालू करण्यासाठी आपल्याला ॲसिड्स किंवा बेसची गरज असते. आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये हायड्रोजन प्लस आणि OH निगेटिव्ह, ठीक आहे, OH- यांची गरज असते आपल्या शरीरामध्ये. तर योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीराला मिळत असते. पाणी जर बघितलं मित्रांनो, पाण्यामध्ये बघा काय, पाणी एक काय न्यूट्रल आहे असं म्हणूया. कारण पाणी जर डिसोशिएट झालं तर पाण्यामधून काय होते, तर हायड्रोजन आयन्स आणि प्लस OH, हायड्रोजन प्लस आणि OH- असे आयन तो डिसोशिएट करतो. म्हणजे त्याच्यामध्ये तेवढेच आयनसुद्धा निघले, म्हणजे हायड्रोजन प्लस आयनसुद्धा निघले आणि तेवढेच मायनस आयनसुद्धा निघले, म्हणून तो न्यूट्रल असा त्याला आपण धरत असतो. त्याच्यामुळे ते नेहमी तो कुठं असतो, तर तो नेहमी 7वर असतो, ठीक आहे मित्रांनो. म्हणजे काय, जेवढे आयन्स त्याच्यामध्ये आहेत हायड्रोजन प्लस तेवढे जर दिले तर तो स्ट्रॉंग ॲसिड, जेवढे त्याच्यामध्ये OH निगेटिव्ह आयन्स असतील तेवढे जर त्यांनी दिले, डिसोशिएट केले वॉटरमध्ये, तर तो होईल स्ट्रॉंग बेसिस. तर हा तुम्हाला चार्ट दिसतो. या चार्टमध्ये बघा की आपण HCl, गॅस्ट्रिक ज्यूस, लेमन ज्यूस, विनेगर, टोमॅटो ज्यूस हे सर्व हे काय दिले, स्ट्रॉंग ॲसिड दिले आहेत. जसं जसं आपण इकडे जाणार हे स्ट्रॉंग बेसिस होत जाणार आणि इकडे गेलो तर स्ट्रॉंग ॲसिड होत जाणार. तर मित्रांनो बघा, आता त्याच्यावरनं ती pH स्केल ठरवली आहे. जी pH स्केल असते ती असते 0 to 14पर्यंत त्याच्यावर pH व्हॅल्यू दिलेली आहेत, ठीक आहे. तर नंतर वेगवेगळ्या मेथड इथे दिल्या आहेत, तेवढं काय आपल्याला ते वरचं बघायचं नाही. त्यानंतर युनिव्हर्सल इंडिकेटर. आता बघा युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे काय, तर मित्रांनो युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे काय, वी नो दॅट द सम नॅचरल अँड सिंथेटिक डाई शो द डिफरंट कलर इन ॲसिडिक अँड बेसिक सोल्युशन अँड सच डाईज आर यूज्ड ॲज अ ॲसिड बेस्ड इंडिकेटर. आता मित्रांनो जे नॅचरल अँड सिंथेटिक डाईज आहेत ते आपण त्याचा उपयोग करतो कशासाठी, तर कुठलं सोल्युशन आहे, ठीक आहे, ते ॲसिड आहे की बेस आहे हे ओळखण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो, सिंथेटिक किंवा नॅचरल डाईजचा. पण त्याची व्हॅल्यू किती आहे, pHची व्हॅल्यू 7 आहे किंवा काय आहे हे आपण सांगू शकत नाही, ठीक आहे. जर त्याची व्हॅल्यू 3 आहे, 1 आहे, 4 आहे, काय आहे त्याची व्हॅल्यू, ते ॲसिडिक आहे तर किती आहे हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यासाठी काय करत असतो, त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला जे युनिव्हर्सल इंडिकेटर असतात ते यूज करावे लागतात, ठीक आहे. तर pHची जी व्हॅल्यू असते ती व्हॅरी करते 0 to 14, ठीक आहे, याच्यामध्ये ती व्हॅरी करत असते. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस यांच्या दरम्यान असते, ठीक आहे. आता हे आपल्याला इंडिकेट करण्यासाठी आपल्याला युनिव्हर्सल इंडिकेटर वापरावं लागतं. युनिव्हर्सल इंडिकेटर शोज अ डिफरंट कलर फॉर अ डिफरंट व्हॅल्यूज. आता जे युनिव्हर्सल इंडिकेटर असते काय करते, वेगवेगळ्या व्हॅल्यूला वेगवेगळी कलर दाखवत असते. फॉर एक्झाम्पल बघा इथं रेड दिसतो तुम्हाला, एकदम डार्क रेड म्हणजे 1. त्यानंतर जर त्याच्यामध्ये फेंट रेड झाला तर त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. ग्रीन म्हणजे काय, तर 7 म्हणजे न्यूट्रल. जर तिकडे ब्ल्यू होत गेला, ठीक आहे, ब्ल्यू होत गेला, लाईट ब्ल्यू देन डार्क ब्ल्यू, तर तो बेसिक होत जातो. तर यावरनं आपण तो ॲसिडिक आहे की बेसिक आहे हे सांगू शकतो आणि त्याची व्हॅल्यू किती आहे हे पण असं सांगू शकतो. आता जे युनिव्हर्सल इंडिकेटर असतात इज मेड बाय द मिक्सिंग ऑफ सेव्हरल सिंथेटिक इंडिकेटर इन अ स्पेसिफिक प्रोपोर्शन. आता जे युनिव्हर्सल इंडिकेटर असतात त्याच्यामध्ये काय असतात, तर वेगवेगळ्या प्रकारचे सिंथेटिक इंडिकेटर काय केलेले असतात, योग्य प्रोपोर्शनमध्ये मिक्स केलेले असतात, ठीक आहे. तर pH ऑफ सोल्युशन कॅन बी डिटरमाइंड बाय मीन्स ऑफ द युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन और pH पेपर मेड फ्रॉम द इट. आणि जर आपल्याला याच्यापासून pH पेपर पण बनवतात आणि युनिव्हर्सल इंडिकेटर पण बनवतात, त्यावरून आपण
त्या सोल्युशनची की तो ॲसिडिक आहे किंवा बेस आहे त्याचं व्हॅल्यू काय आहे आपण डिसाईड करू शकतो. त्यानंतर मित्रांनो अक्युरेट मेजरिंगसाठी आपल्याकडे एक इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटसुद्धा आहे, त्याला आपण pH मीटर म्हणतो. ते एकदम ॲक्युरेट व्हॅल्यू आपल्याला सांगत असतो. ठीक आहे. त्यानंतर pH इज मेजर्ड बाय द डिपिंग द इलेक्ट्रोड इन अ सोल्युशन. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो हे आहे तुम्हाला एक आहे, ठीक आहे, इथं वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट दिसतात ज्याच्या माध्यमातून आपण pH मेजर करू शकतो. तर मित्रांनो pH काय आहे, pH म्हणजे काय मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर pH म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. pH म्हणजे काय मित्रांनो, त्याच्यामध्ये pH म्हणजे काय एक पॉवर ऑफ हायड्रोजन आहे सोप्या भाषेमध्ये. तर मित्रांनो ॲसिडिक कधी म्हणेल किंवा स्ट्रॉंग ॲसिड कधी म्हणणार, किंवा ज्याच्यामध्ये जेवढे हायड्रोजन प्लस आयन असेल तेवढे तो डिसोशिएट करेल म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड. ठीक आहे. वीक ॲसिड म्हणजे काय, त्याच्यामध्ये हायड्रोजन्स आहेत 5 आहेत सपोज, पण त्याने 2च डिसोशिएट केले म्हणजे हा झाला वीक ॲसिड. ठीक आहे. अशावरून आपण सांगू शकतो की वीक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड कोणकोणते आहेत. तर मित्रांनो ते तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे रिॲक्टिव्हिटी ॲसिड्स अँड बेसेस. आता रिॲक्टिव्हिटी आपल्याला बघायची आहे जी ॲसिड आणि बेसेसची आहे ही काय असते. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांकसुद्धा दिलेला आहे. ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग.